आईच्या किचनमध्ये आपले स्वागत आहे। मी आज आपल्याला मटकीची भाजी रस्सा भाजी करत आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य मी घेतलेलं आहे। 1 वाटी 2 वाट्या मोड आलेली मटकी आणि 1 मोठा बटाटा घेतलेला आहे बारीक काप करून आणि 1 मोठा कांदा घेतलेला आहे। आणि त्यासाठी लागणारं साहित्य असे घेतलेले आहे। ही धने जिरेची पूड आहे। यामध्ये मी थोडासा गरम मसाला घातलेला होता, तो आहे लाल तिखट आणि काळं तिखट आणि हळद। आता यामध्ये मी थोडंसं कढईमध्ये मी तेल घालून घेत आहे। चांगले 2 टेबलस्पून तेल घातले आहे आणि त्यामध्ये जिरे घालत आहे। जिरे थोडेसे लाल होऊ देते। तडतडले की थोडासा त्यामध्ये वरून कांदा घालत आहे। यामध्ये 1 टीस्पून लाल तिखट घातले, 2 टीस्पून धने जिरे पावडर घातली, कारण की त्याच्यात लवंग मिरे आणि दालचिनी होती। आणि त्यामध्ये मी पाव टीस्पून हळद घातलेली आहे। आणि आता आपली मटकी परतली आहे चांगली। आणि त्यामध्ये मी याच्यामध्ये 2 काजू, 2 बदाम आणि खोबऱ्याचे काप आणि अद्रक आणि लसूण चवीनुसार मी घातलं होतं। हे मिक्सरमधून काढलं, याची पेस्ट केली आणि आता हे थोडंसं चांगलं परतू देते। कारण की आता याला शेंगदाण्याच्या कुटाची किंवा तिळाच्या कुटाची गरज नाही आहे। मी काजू आणि बदाम घातलेले आहे आणि आता थंडीचे दिवस असल्यामुळे ते आपल्याला उष्णता देते, चांगलं असतं। आणि हे मी विचळून पाणी घालत आहे, वाटी विचळून, मिक्सरचं भांडं विचळून पाणी घातलेलं आहे। आणि आता याच्यामध्ये पुरेसं पाणी घालून घेते। 1 ग्लास पाणी घातले, अजून अर्धा ग्लास पाणी घालते। सव्वा ग्लास मी पाणी घातलेलं आहे। या भाजीला हे पहा, काजू, बदाम आणि खोबरे यांची पेस्ट केल्यामुळे रंग असा पांढरा आलेला आहे, पण पिवळसर पांढरा पण चालतं। रंगावर तुम्ही काही जाऊ नका, कारण की ओरिजिनल खाल्लेलं खूपच छान असतं तब्येतीला। आता ही आपली भाजी 10 मिनटं मी शिजू देते। आपली ही मटकीची उसळ झालेली आहे। आता याबरोबर मी पुरी करत आहे। आता गॅस बंद करते। आपली मटकीची उसळ आणि गरम पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि सोबत लिंबू ठेवलेलं आहे। आणि असा पदार्थ तुम्ही सुद्धा करून बघा आणि आईच्या किचन चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका। पाहिल्याबद्दल धन्यवाद।